नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मिसिंग लिंकचा 7,120 कोटी रुपयांचा खर्च पाण्यात. जागतिक स्तरावर गौरवलेल्या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न. दरड कोसळल्याने मिसिंग लिंक बंद. जगातील सर्वात रुंद बोगदा, देशातील सर्वात उंच केबल स्टेट पूल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेला कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आलेला मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे रोजी मोठ्या गाजावाजात वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. मात्र पहिल्याच पावसात राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या MSRDC या सर्व दाव्यांची पोलखोल झाली आहे. मात्र पहिल्याच पावसात राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या MSRDC या सर्व दाव्यांची पोलखोल झाली आहे. मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा भाग पुलावर कोसळला. यावेळी पुलावर कोणतेही वाहन नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी करण्यात आलेला 7,120 कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याची टीका होत आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रवासाचा कालावधी आणखीन कमी करण्यासाठी खोपोली ते कुसगाव असा 13.3 मिलीमीटर लांबीचा मिसिंग लिंक MSRDC कडून बांधण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 7,120 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा खर्च भरून काढण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर वसुलीच्या कालावधीत 15 वर्षाची वाढ करून हा कालावधी 2030 वरून 2045 पर्यंत वाढवण्यात आला आहे.